तर देशात दरवर्षी पदवी पूर्ण करणाऱ्यांपैकी केवळ 8.25% तरुणांनाच त्यांचे शिक्षण क्षेत्राशी सुसंगत नोकरी मिळते। नीति आयोगाच्या रीइमेजिनिंग स्किलिंग फॉर विकसित भारत या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। पारंपरिक शिक्षण आणि उद्योग जगतातल्या गरजेमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, त्यामुळे तरुणांना पदवीनुरूप रोजगार मिळण्यात अडचणी येतात। यामुळे सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा कमालीची वाढल्याचं समोर आलं आहे। आपण पाहतोय फक्त 8.25% लोकांनाच पदवी संबंधित नोकरी मिळते। जी पदवी जे शिक्षण ते घेतात 100 पैकी 92 जण पदवीनुसार काम करत नाहीत। पारंपरिक अभ्यासक्रमांचा रोजगाराशी संबंध कमकुवत झालाय। पदवीनंतर पुढे काय करावं विद्यार्थ्यांना स्पष्टताच येत नाहीये। अडचणींमुळे तरुणांची मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकऱ्यांकडे धाव पाहायला मिळते। शिक्षण व्यवस्थेची एकूणच पोलखोल झाल्याचं आपण पाहतोय।